नमस्कार, मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम आपणाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळीची लक्ष्मीपूजा कशी करायची ते आपण पाहणार आहोत। दिवाळीला खूप सामानांची जुळवाजुळव करायला लागते, सगळे सामान गोळा करायला लागते। तर चला, तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ आधी घेऊन आली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। इथे मी लक्ष्मी पूजेसाठी फुले आणि गणपतीसाठी दुर्वा घेतल्या आहेत। 5 प्रकारची फळे, 5 प्रकारची मिठाई, पंचमेवा, धने आणि गूळ घेतले आहे। पणती आणि अक्षता घेतल्या आहेत। 5 बोळके घेतले आहेत। 2 बोळक्यांमध्ये बत्ताशे आणि लाह्या, एका बोळक्यात नाणी भरली आहे आणि 2 बोळक्यात धान्य भरले आहे। केरसुणी घेतली आहे। तांब्यावर लाल कलावा बांधून त्यावर स्वस्तिक काढले आहे। लक्ष्मीचे ओटीचे सामान, कलावा, विड्याची पाने, गणपती, कुबेर, श्रीयंत्र आणि सर्व देवांची सुपारी, तसेच वस्त्र, चुनरी आणि पूजेसाठी 2 मोठी समई घेतली आहे। सर्वात आधी मी पाटावर लाल वस्त्र मांडून घेतले आहे। पूजेला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे। मी लक्ष्मीसाठी तांदळाचे स्वस्तिक काढून घेतले आहे, तसेच कलशासाठी अष्टदल कमल काढले आहे। कलशाच्या तोंडाला कलावा बांधून आणि स्वस्तिक काढून कलश भरून घेतला आहे। त्यामध्ये सुपारी, हळदीची गाठ, इलायची, लवंग, 1 रुपयाचे नाणे, अक्षता, फूल व हळद कुंकू टाकले आहे। कलशावर 5 विड्याची पाने लावून नारळाला हळदी कुंकू लावून हा कलश अष्टदल कमळावर स्थापित केला आहे आणि आपण स्वस्तिकवर मूर्ती स्थापन करणार आहोत। कलशावर व देवीला हळद कुंकू व्हावे, नंतर फूल अर्पण करावे, देवीला हार घालावा। नंतर 4 ठिकाणी तांदूळ मांडून घ्यायचे। त्यानंतर गणपतीला व इतर सर्व देवांना पंचामृताने अभिषेक घालायचा। पहिल्यांदा पाण्याने व नंतर पंचामृताने अभिषेक घालावायचा। पंचामृतानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावयाचा व नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या। नंतर गणपती, कुबेर यंत्र, श्रीयंत्र व सर्व देवांची सुपारी किंवा कुलदेवता यांना तांदळावर स्थापित करावे। त्यानंतर नामस्मरण करत हळद, कुंकू, फूल व अक्षता अर्पण करावे। नंतर अखंड दिवा लावावा व तो तसाच ठेवावा। नंतर दिव्यांची पूजा करावी। दुसऱ्या दिवशीपर्यंत दिवा ठेवायचा। दिव्याला प्रार्थना करावी, हे अग्निदेवता सकाळपर्यंत असाच तेवत राहू दे। त्यानंतर विड्याची पाने ठेवली आहेत, त्यावर खारीक, खोबरे, बदाम, सुपारी, हळकुंड ठेवले आहे। त्यानंतर देवीला चुनरी अर्पण केली आहे। त्यानंतर नवीन झाडू ठेवून त्यांची पूजा केली आहे। जी आपण 5 बोळकी घेतली त्या 2 बोळक्यामध्ये बत्ताशे आणि लाह्या
व एका बोळक्यात नाणी ठेवली आहेत आणि 2 बोळक्यात धान्य भरले आहे. हा देवीसमोर ठेवूया. तसेच पंचमेवा, धने, गूळ, मिठाई व फळे अर्पण केली आहेत. नंतर सर्व देवांना वस्त्रे अर्पण केली आहेत. नंतर देवीची ओटी भरणार आहोत व नंतर मोठी समई व सर्व दिवे प्रज्वलित करणार आहोत. तसेच सोन्या चांदीचे दागिने व पैसे ठेवून त्याचीही पूजा करायची. नंतर धूप, दीप व अगरबत्ती लावून आरती करायची. पूजेमध्ये जर काही चुकले असेल तर त्याची क्षमा असावी व मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करावी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर जरूर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.